पायाने गिर टाकतो काय हा? सकाळी सकाळी बियर पितो. कोण बाळ आहे यात? I caught you. तुला यायचं का ध्रुव? तने आव नाही काही? तने आव नाही काही? तने आव नाही? आव नाही काही? अगं बाई अयो सगळे आले. आणि मग गाडी कोण चालवणार? मी पटू गाडी कोण चालवणार? चालूच आहे. पायाने गिर टाकतो काय हा? पायाने गिर इकडे गाडी चल मम्मा वाट पाहती परत. तर आम्ही सगळे भावंड आणि सगळी चिल्लर पार्टी निघालेलो आहोत भंडारदऱ्याला जाण्यासाठी. चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. कुठं चाललंय शिवबा? कुठं चाललंय? लाय 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 लेफ्टला नाही भंडारदऱ्याला चाललोय आपण. लेफ्टला म्हणे. अगं तू सांग कुठं चाललो? का गणपतीपुळे? टीचरला पाठव व्हिडिओ. पाठवू का तुझ्या स्कूलच्या टीचरला? आज मंडेचं स्कूलला नाही गेला. हेच हॉटेल आहे, आपल्याला इथेच राहायचंय. नाही काय किती छान हॉटेल आहे, किती ब्युटिफुल आहे. माझी रूम तिथं विंडो फेसिंग आहे. हा ही आदित्य मामाची रूम आहे विंडो जवळ आणि तुम्ही इथं झोपणार आहे. का बरं? छान हॉटेल आहे ना. अरे हो हे बघ किती छान आहे. इकडे खायचं तिकडे. हो बापरे किती छान आहे ना. कसं आहे? आपण पावसासाठी आलो ना. पाऊस सुरू झालाय. म्हणजे तू किती काय म्हणतात काय बोलले? हो मी खूप अनलकी. हो मला माहिती मी खूप अनलकी. तर आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत निवांता नावाच्या ह्या लेक व्ह्यू रिट्रीटला. म्हणजेच हे आमचं हॉटेल आहे आज जिथे आम्ही राहणार आहोत. ह्या पद्धतीचे कंटेनर्स आहेत आणि ह्या कंटेनरमध्ये रूम आहेत. सो ह्या पद्धतीच्या रूम्स आहेत. कंटेनर असल्यामुळे साईज जरा छोटीशी आहे पण 2 लोकांसाठी एका दिवसाकरताचा जो स्टे असेल तर त्यासाठी कम्फर्टेबल आहेत. आणि ह्या बाजूला बाथरूम आहे छोटंसं असं आणि स्वच्छ चांगल्या रूम्स होत्या त्यामुळे एका दिवसासाठी ओके आहेत. आणि ह्या समोरच्या बाजूला मस्त असा व्ह्यू आहे, लेक व्ह्यू आहे कारण हॉटेलचं नावच ते आहे त्यामुळे खूप भारी असं वाटतं. जर तुम्ही जूनच्या सुरुवातीला वगैरे आला तर इथे टेंट वगैरे असतात आणि जर तुम्हाला काजवे महोत्सव एन्जॉय करायचा असेल तर नक्कीच तुम्ही इथे येऊ शकता. आणि आम्ही करतो आहोत जेवणाला सुरुवात. घरून डबा आणलेला तोही खातोय, त्याचसोबत पनीर शेवभाजी बाकी गोष्टी आहेत. तसं बघितलं तर जेवणाची क्वालिटी ठीकठाक होती, एवढं काही खास नव्हतं. सो हे सगळे वेडे लोक इथला फ्रीचा म्हणजे पॅकेजमध्ये इन्क्लुडेड असलेला चहा आणि भजे सोडून दुसरीकडे शोधतायत. चांगली इथं मला बसल्या जागी भजे आणि चहा मिळणार होता पण बिकॉज ऑफ दिस बॉयज अँड गर्ल्स आमचा चहा इथला कॅन्सल झालाय. आणि आता आम्ही सध्या अजून पैसे देऊ दुसरीकडे चहा शोधणारे पहिले आणि त्यानंतर चहा मॅगी वॉट एव्हर जर मिळलं तर. कारण ऑलमोस्ट आता 6:30 वाजलेले आहेत. आपण इथंच का नाही बसत खायचंच म्हणलं तर? अरे नाही असं फिरायचं पण आहे, धबधबा वगैरे बघायचं. हे काय हे सिनिक नाही? सिनरी झाली बघून मन भरलं. आता दुसरी सिनरी पाहिजे आम्हाला. सकाळी पण तीच दिसणार आहे त्यामुळे आता दुसरी लागेलच. वाव किती छान दिसतंय नाही का आदित्य? थँक्यू म्हण मला एवढं तुला आणलंय. तिथं काय मला असं वाटतं ते एक रिसॉर्ट आहे रेड कलरच्या ज्या नाही हॉस्टेलर तिकडं मागं गेलं. हे 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 रेड हा 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 चल. किती क्रूर आहे बघ हा. निमेश लगेच गेला. थांब रे मला जाऊ दे आता. मी पण जाणार पण दोघं आम्हाला जाऊ दे. थांब ना आम्हाला जाऊ दे दोघी बहिणींना. तर
आमच्या हॉटेलची जी बुकिंग होती ती आम्ही पर पर्सन 2300 रुपये प्रमाणे केलेली, ज्यामध्ये रात्रीचं डिनर, संध्याकाळचा हाय टीन, सकाळचा ब्रेकफास्ट इन्क्लुडेड बालिश काय रे आणि सनरूफ बाय द वे तुझ्या गाडीला आहे, त्यामुळे तूच ह्यासाठी बालिश आहेस, कळलं ना? अगं किती क्रूर मावशी, बघितलं की क्रूर मावशी, क्रूर आत्या, लहान लहान पोरं त्या गाडीत बसले तर त्यांना चिडव म्हणते. सो जर तुम्ही या ठिकाणी राहायला येत असाल तर मी सजेस्ट करेल तुम्हाला की फक्त इथे रूम बुक करा. एखादं मील इथे करायला काही हरकत नाही, पण बाकीचे जे मील आहे, डिनर किंवा लंच असेल ते तुम्ही दुसरीकडे ट्राय करू शकता. मला पर्सनली इथली टेस्ट आणि क्वालिटी, सर्व्हिस तेवढी काही आवडली नाही जेवणाच्या बाबतीतली. जर तुम्ही फक्त रूम बुक केली तर साधारण 3500 रुपयेपर्यंत तुम्हाला मिळू शकते. थोडेसे रेट चेंजेस होऊ शकतात. पूनम आता भात तुडवते, सॉरी लावते. काय करते? भंडारदऱ्याला आल्यानंतर सगळीकडे सुंदर निसर्ग तर बघायला आहेच, त्याचबरोबर भाताची शेती भरपूर प्रमाणात आहे, त्यामुळे इथे तुम्हाला खूप उत्तम दर्जाचा असा तांदूळही मिळू शकतो. हात दे, हात नाही भात दे म्हण. दलदल में फंस चुकी है वो. काहीच नाही झालं पुन्हा. ऐक तू तर डायरेक्ट विहीर केली, बघितलं का तेवढं पायात? सगळा भात मी स्वतः लावलाय 1 तासात, 1 मिनिटात. नाच इथं मोरासारखं थुई थुई नाच, थुई थुई नाच. चिखल नाहीये, तू धूप आहे. दे ना मला बॉटलचं पाणी थोडंसं. अगं हे वरवरचं घे ना असं. हेलो दोस्तों, मेरा नाम पूनम है और आज हम जा रहे हैं धबधबे के पास. आम्ही गाडी इथे मध्येच लावलेली आहे आणि आता सध्या जाणार आहोत. इथे आम्हाला मिनी इथे जवळच आलेलो आहोत. 1-2-4 किलोमीटर आमच्या हॉस्टेलच म्हणणार होते आमच्या रूम पासून. आणि ह्या ठिकाणी मस्त एका बाजूला धबधबा आहे, दुसऱ्या बाजूला असं वाहतं पाणी आहे. आता मी फोन बंद करते, नाही तर मी सटकून पडू शकते. सो बाय. वाव, सो ब्युटिफुल. वाव, दिस इज सो ब्युटिफुल. वाव, दिस इज रियली सो ब्युटिफुल. अशा पद्धतीने ह्या सगळ्या लोकांनी कॉफी घेतलेली आहे आणि माझा चहा यायचा बाकी. अजून संध्याकाळची रात्र झाली तरी अजून चहा मिळालेला नाही आज आम्हाला. तर या पद्धतीनं चहा फार महागात पडलाय आम्हाला, 1000 रुपयाचा. आणि एवढी काहीच थंडी नाही, मला वाचते, तुला नसेल, माझं माझे हात सुद्धा गारट केले. घोटणे म्हणे गप. चलो रूम मध्ये जाते आणि मग भेटते तुम्हाला पुन्हा. तुम्ही दोघं ब्लॉग मध्ये पाहिजे. मी हा व्हिडिओ टाकणार नाही बाय द वे. करा तुम्ही तोबा डान्स दोघं. अरे मोनवॉक कोण आहे तुम्हाला? आणि त्यानंतर आम्ही जेवण ऑर्डर केलेलं आहे रात्रीचं. त्यांच्याकडे पिठलं आहे पण भाकरी अवेलेबल नव्हती. खिचडी आहे, ठीक आहे, चपाती होती, नंतर वाटाणा बटाट्याची भाजी. काय केलं मी तुझ्या मम्मानी? चावी आत ठेवली आणि दरवाजा बाहेरून लॉक झाला. नाही उघडत ते का तुला ते? नाही ना. चला दुसरी चावी आणायला. आता ते तुझ्याकडून 1000 रुपीज घेणार दुसऱ्या कीचे. आई देईल ना पैसे. आणि हॅलो, गुड मॉर्निंग. दुसऱ्या दिवशी सकाळचा हा व्ह्यू आहे. किती सुंदर आणि किती छान वाटतंय, मी शब्दात सांगूच शकत नाहीये.
गुड मॉर्निंग आदित्यराव. काय करते माझ्यासाठी? चहा, कॉफी, अजून काय? खूपच भारी वाटते. मस्त. मी आणले तुला बळजबरी इकडे. गरम म्हणजे नॉर्मल फील होतेस काय? त्या प्रणालीने स्वेटर घातले तिकडे, तुला गरम होते का? पूर्ण धुक आहे. मला वाटलं खाली आपण जाऊयात लेककडे, पण काहीच जाता येणार नाही. सकाळी सकाळी बियर पितो आता तू. सकाळी पण नाही, रात्री पण नाही पित. मग हे काय किती खोटं बोलतोस? बियर पितोयस तू? बियर? मला तर बियरचाच वास येते. मला माहितच नाही बियरचा वास कसा. मला माहिती आहे पण तुझ्याच खोटे. ध्रुव का करतो? का करतो तू? दिचुम 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 दिचुम. गुड मॉर्निंग. हॅलो, गुड मॉर्निंग. हॅलो. काय याचं नाव? सगळे मिक्स झाले. शुभा, राघव, ध्रुव, निमिष. ए हाय कर, हाय कर. रेडी तो अंघोळ करून. कुठं जायचं आता? घरी. त्यानंतर आमचा ब्रेकफास्ट जरी तिकडे इन्क्लुडेड होता, आम्ही तिकडे ब्रेकफास्ट केला नाही कारण फक्त पोहेच ऑप्शन होती, जे की आम्हाला खायचं नव्हतं. म्हणून जवळच आनंदवन रिसॉर्ट आहे, तिथे आम्ही आलेलो. आणि मस्तपैकी इथलंही ॲम्बियन्स सुंदर आहे. जर तुम्ही तिकडे राहत असाल आणि तुम्हाला जर इथला ब्रेकफास्ट वगैरे करायचा असेल तर तुम्ही ह्या पद्धतीनं करू शकता, किंवा डिनर किंवा लंच वॉटेवर. थोडेसे प्राईस आहे इथे, एक्सपेन्सिव्ह आहेत गोष्टी, पण टेस्ट इथली जरा चांगली होती. इडलीची मी 10 आउट ऑफ त्याला जरा 5च मार्क देईन. पण जे छोले भटुरे होते ते ओ माय गॉड, 10 आउट ऑफ 10. छोले भटुरेची जी टेस्ट होती कमाल होती. आणि त्यानंतर ब्रेकफास्ट करून आम्ही निघालेलो होतो घरी. सो ह्या पद्धतीचा हा व्लॉग होता. भंडारदऱ्याचा 1 डे ट्रिप आम्ही केलेली. होप सो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला या पद्धतीचे फॅमिली व्लॉग्स बघायला आवडतात की नाही.